सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली सागरे मग पमध पनी निसा सरनी धम प गम गरे सरे निसा मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझ तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तुझा वार भावार कणा मराठीचा तू कैवारी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात भिडवूया झेंडा गगनाशी देवीचा जागर काढू हिमतीचं बळ हे पाहू माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या जात पात गिरकावून दे मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली आज या गावामध्ये प्रथमता आल्यानंतर मानवंदना होते ती प्रथम तरुणी देवी केळबाई देवी आणि ब्राह्मणी माता सर्व मांगल्ये शिशवार्थ शातिके श्रवण त्र्यंबिके गौरी नारायणी नमस्तुते अशा या ती स्त्री संगम आहे
आणि या देवीचा आशीर्वाद या गावामध्ये लाभलेला आहे. म्हणून हा गाव सुजलाम सुफलाम असा झालेला आहे. कुठल्याही गोष्टीची इथं कमतरता नाही. जीवनामध्ये माणसाला जन्माला आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य या तिन्ही देवीचं झालेलं आहे. म्हणून या गावामध्ये सर्व मंडळी सुखी आहेत आणि या गावातील प्रत्येक मुलगा असो किंवा इतर प्रतिष्ठित नागरिक असो हे या देवीच्या कृपेनं नाव लौकिक स्वरूप आलेलं आहेत. आणि त्यामुळं तुम्ही सर्वांनी असा आमच्या पश्चिम भागामध्ये एक आगळा वेगळा म्हणजे जामगाव गावामध्ये जो काही कार्यक्रम अगदी उत्साहाने म्हणजे प्रत्येक पुरुष माणसाला म्हणजे मान देऊन प्रत्येकाने मोठ्या माणसाने सांगितलेली कामं लहान मुलाने ऐकून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी गाव आहे जामगाव गाव. कारण मी आज 45 वर्ष कुटुंबाची सर्व्हिसची त्या गावामध्ये नागरिक बसून सर्व काही केलेलं आहे. पण हा सर्व अनुभव अगदी गावामध्ये सर्व प्रतिष्ठान दिलेला आहे. त्याप्रमाणे सर्व मंडळी अगदी व्यवस्थितरित्या गावचे कार्यक्रम असो काय असो व्यवस्थित निभवलेला आहे. आणि असं हे आज या गाव मंदिराचं चौकडी पूजन झालेलं आहे.